छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यावरून नवा वाद। स्वराज्य रक्षकच नाही तर धर्मवीरही होते भाजपचे ठाम मत। तर धर्मवीर म्हणणं महाराजांचा अपमान असल्याचं राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर। कोल्हापुरात लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा, मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी। भिडेवाड्याचं काम लवकरच घोषित करण्याच्या मागणीसाठी पुण्यात सन्मान रॅलीचं आयोजन, मोठ्या संख्येने नागरिक सहभागी। अलिबागमधील कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या रेवदंडामध्ये दाखल। रश्मी ठाकरेंविरोधात सोमय्या कडार तक्रार। अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, सीबीआयसह ईडीकडे तक्रार दाखल। सिल्लोडमधील जमिनी लाटल्याचा सत्तारांवर आरोप, तर सत्तारांच्या संपत्ती चौकशीची मागणी। वादानंतरही औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन। शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमामध्ये लाखोंची गर्दी। विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावट, पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त। सर्वपक्षीय नेतेही करणार अभिवादन। नाशिकच्या इगतपुरीजवळ असलेल्या जिंदाल कंपनीला भीषण आग, काही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच, अज्ञातांकडून पिंपळे सौदागर सांगवी परिसरात 20 ते 25 वाहनांची तोडफोड। आणि नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं, शिर्डी, पंढरपूर, शेगावसह सिद्धिविनायक, दगडूशेठ आणि गणपतीपुळ्यात लाखो भाविकांनी घेतलं दर्शन।